धसांना भोवणार मुंडेंची भेट। राऊत म्हणाले, चुकीला माफी नाही। धस मुंडे म्हणजे जयवीरूची जोडी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धसांनी आरोपांची राळ उडवून देत वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंना जेरीस आणलं। मात्र याच सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेट घेतल्यानं तह केल्याची चर्चा रंगली आहे आणि हाच धागा पकडून धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय। एवढंच नव्हे तर धसांच्या चुकीला माफी नाही असा इशाराही राऊतांनी दिलाय। धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे। मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। तर बीड जिल्ह्यात धस आणि मुंडे एकमेकांना पूरक भूमिका घेत असल्याचं सांगत या जोडीला जयवीरूची उपमा देण्यात आली आहे। त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात। एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा एवढा जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची। सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात रान पेटवणाऱ्या धसांनी मुंडेंच्या आजारपणाचं कारण देत त्यांची भेट घेतल्याचं सांगितलं। मात्र त्यांच्या या भेटीवर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर बॅकफुटवर गेलेल्या धसांनी हे नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप केलाय। माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल। सुरेश धसांनी आका आणि आकाच्या आकाविरोधात कोणते आरोप केलेत पाहूया। मुंडेंनी बीडचं पालकमंत्रीपद वाल्मिकला भाड्यानं दिल्याचा आरोप। वाल्मिक कराडनं अब्जावधींची माया जमवल्याचा धसांचा दावा। कराड मुंडेंचे आर्थिक संबंध असल्याचा धसांचा आरोप। मुंडे पालकमंत्री असताना बीडमध्ये 73 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप। मुंडे कृषी मंत्री असतानाच बोगस पीक विम्याच्या घोटाळ्याचा आरोप। मुंडेंमुळेच कराड टोळी उभी राहिल्याचा धसांचा दावा। धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर धसांच्या आरोपांची धार बोथट झाल्याचं चित्र होतं। मात्र आता हे सगळं प्रकरण धसांवरच शेकल्यानं संतोष देशमुख प्रकरणात आपण गद्दारी केली नाही हे दाखवण्यासाठी धस मुंडेंविरोधात जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे। हे असं असलं तरी देशमुख कुटुंबीय आणि संतोष देशमुखांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेला समाज धसांवर विश्वास ठेवणार का याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।